आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण दाबण्यासाठी आजीची हत्या. नाशिक जिल्ह्यात खळबळ सिन्नर तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. तालुक्यातील वावी परिसरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घडली असून या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. धक्कादायक म्हणजे दाखल गुन्ह्याची तक्रार मागे घेण्यासाठी पीडितेच्या आजीचे अपहरण करण्यात आले आणि नंतर त्यांची हत्या केल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणाचे पडसाद नाशिक जिल्हा रुग्णालयासमोर उमटले. या घटनेच्या निषेधार्थ पीडितेच्या कुटुंबासह कुंभार समाज बांधवांनी नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाबाहेर आक्रमक होत रस्ता रोको आंदोलन केले. कुटुंबांच्या आरोपानुसार 6 दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणात संशयितांविरुद्ध दाखल तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. त्यानंतर 3 दिवसांपूर्वी पीडितेच्या आजीचे अपहरण करून हातपाय बांधून तिला विहिरीत फेकून खून केल्याचा आरोप कुंभार समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. तसेच याबाबत प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली असून पॅक्सो कायदा, अपहरण आणि खुनाच्या गुन्ह्यांतर्गत सर्व पसार संशयितांना तात्काळ अटक करावी अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कुंभार समाज आक्रमक झाला असून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे. प्रकरण मागे घेण्यासाठी 3 लाख रुपयांचे आमिष दाखवण्यात आल्याचा दावा समाजाच्या वतीनं करण्यात आला आहे. हा प्रस्ताव नाकारल्यानंतर अल्पवयीन मुलीच्या आजीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे. प्रकरणाचा तपास विशेष झेर तपास पथक अर्थात SIT मार्फत करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या घटनेमुळे त्र्यंबकराडवर अचानक धावपळ उडाली. सरकारवाडा पॅलिसांनी धाव घेत पुढील कार्यवाही केली. यावेळी उपविभागीय पॅलिस अधिकारी कांतीलाल पाटील, वावीचे पॅलिस निरीक्षक आशिष शेळके व सरकारवाडा पॅलिसांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढली.